हॅलो फ्रेंड्स, मी अमिता पाटील। तर आज आपण बनवूया मार्केटसारखं बटरस्कॉच आईस्क्रीम, जे अतिशय कमी सामानात बनवून तयार होणार आहे आणि एकदम मार्केटसारखंच क्रीमी आणि टेस्टी बनवून तयार होणार आहे। चला तर रेसिपी सुरू करूया। तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, कॅरेमल क्रंच बनवून घेऊया आपण। तर मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये साखर, एक वाटी साखर घेतलेली आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, असं आपल्याला हे सुक्कच परतायचं आहे। जे बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये क्रंची क्रंची असते ना साखरेचं, ते कॅरेमल क्रंच आपण बनवून घेणार आहोत। तर आता हे 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर विरघळायला सुरुवात होते। हे बघा, आता साखर विरघळल्यावर काय करायचं, 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बटर अवेलेबल असेल तर बटरसुद्धा तुम्ही 1 चमचा टाकू शकता। मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। हे बघा, कलर चेंज होत आहे। आता कलर चेंज झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि हे मी काजू बदाम कापून ठेवले होते ते त्यामध्ये ॲड करत आहे मी। आता फक्त 1 मिनिट असं फिरवायचं आहे आणि एका छोट्या डिशला काय करायचं, अगोदरच तूप लावून ठेवायचं आणि त्यामध्ये हे आता आपण टाकून घेणार आहोत। फटाफट टाकून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचं कॅरेमल क्रंच त्या पॅनमध्ये जमून जाईल, म्हणून फटाफट गरम गरम असतानाच टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। हात अजिबात लावायचं नाही आहे, फार गरम असते। तर आता काय करायचं आहे, मी इथे फ्रेश क्रीम घेत आहे, म्हणजे ही घरचीच आपली घरचे दुधाचीच फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तुम्ही मार्केटमधली अमूल क्रीम घेतली तरी चालेल, हरकत नाही। मी इथे दुधाचीच फ्रेश क्रीम घेत आहे। आता इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तर हे अर्धा लिटर दुधातलं मी अर्धी वाटी आता दूध काढून घेत आहे। त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर ॲड करूया। तर 2 ते 2.5 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे। हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे। तर आता काय करायचं आहे, दुधामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत। हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी कलर वापरत नाही आहे, कस्टर्ड पावडरनेच आपल्या आईस्क्रीमला मस्त असा कलर येणार आहे। तर आता काय करायचं, मी सेम पॅन धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण दूध गरम करायला ठेवूया। हे अर्धा लिटर दूध आहे। मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करून घेऊया आणि गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे आणि हे परततच राहायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। तर हे आता 10 मिनिटापर्यंत आपण शिजवून घेऊया, म्हणजे दूध थोडंसं आटून जाड व्हायला पाहिजे असं। तर आता हे फिरवतच राहायचं आहे आणि दुधाला मस्त उकळी आली तर काय करायचं, हे आपलं कस्टर्ड पावडरचं दूध आहे ना, ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आता असं फिरवतच राहायचं आहे। आता इकडे मी बटरस्कॉच फ्लेवर घेतलेला आहे। तुमच्याकडे व्हॅनिला फ्लेवर असेल तर तुम्ही व्हॅनिला घेऊ शकता, पण मी बटरस्कॉच आईस्क्रीम बनवत आहे म्हणून मी बटरस्कॉच फ्लेवर घेत आहे। 1 चमचा टाकून घेऊया त्यामध्ये आणि आता मीडियम गॅस करायचा आहे आणि फिरवतच राहायचं आहे, म्हणजे दूध आता घट्ट होईल। आता हे 10 मिनिटानंतर दूध असं छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे। बस इतकं शिजवायचं आहे। आता गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे। आता दूध थंड झाल्यानंतर काय करायचं, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता हे आपलं कॅरेमल क्रंच, हे बघा मस्त पापडसारखं निघालेलं आहे। डिशला तूप लावलेलं असल्यावर हे फटाफट निघून येते, जास्त मेहनत करायला लागत नाही आहे। आता काय करायचं आहे, आपण ही फ्रेश क्रीम घेतलेली होती ती आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया। तुम्ही इथे अमूल क्रीमसुद्धा वापरू शकता। ही मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे दुधाचीच, ती आता छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही हाताने मिक्स करू शकता, माझ्याकडे आता मशीन आहे तर ती मशीनने मी मिक्स करून घेत आहे। तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता। मशीनने कसं 2 ते 3 मिनिटात छान असं मिक्स होऊन जाते। मी केक बनवते म्हणून माझ्याकडे ही मशीन अवेलेबल होती, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा चमच्याने मिक्स करू शकता। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। तर आता काय करायचं, हे आपण 2 ते 3 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून देऊया। फक्त 2 ते 3 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे।
तोपर्यंत हे आपलं कॅरेमल क्रंच आहे ना, हे आपण तोडून घेऊया. असाने ते तुटते एकदम. हे मिक्सरमध्ये बिलकुल टाकायचं नाही आहे. हे मी इथे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकत आहे. मिक्सरमध्ये टाकल्यावर काय होते, त्याची पूर्ण पावडर होऊन जाते. म्हणून हे हातानेच आपल्याला तोडून घ्यायचं आहे, म्हणजे कुटून घ्यायचं आहे. म्हणजे मार्केटसारखं वाटलं पाहिजे ना, मार्केटचं आपण खातात त्यामध्ये थोडंसं क्रंची क्रंची लागते दाताला, त्या प्रकारे हे होणार आहे. म्हणून हातानेच हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं वाटून झालेलं आहे. ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आणि 2-3 असे मोठे तुकडे असतील तर बघायचं आहेत, ते पुन्हा काढून आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, हे मोठे तुकडे असतील ते पुन्हा वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे मी 2.5 तास ठेवलं होतं फ्रीजरमध्ये. तर आता पुन्हा आपण एका म्हणजे पुन्हा फिरवून घेऊया. पुन्हा आपण हे मशीनमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिक्स होते. तर आता काय करायचं, एक प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचा आहे. हे इथे मी माझ्या बाबूचा टिफिन बॉक्स आहे, त्यामध्येच सेट करायला ठेवणार आहे आईस्क्रीम. तर आता काय करायचं आहे, अर्धा बॅटर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा आईस्क्रीम त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यावरती आता हे आपलं कॅरेमल क्रंचचा चुरा आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे, त्यामध्ये ॲड करून घेऊया आपण. आणि आता अर्धा आईस्क्रीम पुन्हा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा हे आपलं कॅरेमल क्रंच त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जे उरलेलं असेल ते आपण नंतर पुन्हा आपण जेव्हा आईस्क्रीम बनेल त्यासाठी वापरू शकतात. आपण डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता काय करायचं, वरती प्लॅस्टिकचं कवर लावून घ्यायचं, म्हणजे आईस क्रिस्टल जमत नाही. जे बर्फ जमते ना वरती, तसं जमत नाही. म्हणून वरती प्लॅस्टिकची पिशवी लावून घ्यायची आहे. आणि आता हे आपण पूर्ण रात्रीसाठी सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. ठीक आहे, आता उद्याला सकाळी भेटूया. तर आता सकाळ झालेली आहे. आपल्या आईस्क्रीमचा रूपरंग काय आहे ते पाहून घेऊया. स्वतःच्या हाताने आईस्क्रीम बनवलं का खूप मज्जा जशी येते ना, म्हणजे कुठलीही वस्तू स्वतःच्या हाताने बनवलं तर खूपच मज्जा जशी येते. तर आता आपण पाहूया किती छान झालेलं होतं. हे बघा, बिलकुल आईस क्रिस्टल झालेले नाही आहेत. अतिशय मार्केटसारखंच वाटत होतं आणि टेस्टिंगलासुद्धा मार्केटसारखंच होतं. मस्त क्रीमी टेस्टी. माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप नव्हता म्हणून ह्या चमच्यानेच मी काम करून घेतलं. आणि टेस्टला तर इतकं छान मस्त. कोण माझ्या बरोबर खाणार, कोण नाही खाणार. चला मीच टेस्ट करून बघते. एकदम यम्मी टेस्टी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.